आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. आमदार शिवाजी पाटील यांच्या चंदगड तालुक्यात भाजपचा धुव्वा उडालेला आहे. इथं राष्ट्रवादी पक्षानं तब्बल 3 जागा मिळवत आपला झेंडा फडकवलेला आहे. अडकूर मतदारसंघात राजश्री गावडे या एकमेव भाजपच्या विजयी झाल्या आणि इतर 3 मतदारसंघात भाजपचा पराभव झाला. इथं भाजपनं स्वतंत्र निवडणूक लढवलेली. नगरपालिका निवडणुकीत यश मिळाल्यानंतर आमदार शिवाजी पाटील यांनी धाडस केलं की जिल्हा परिषद निवडणुका स्वतंत्र लढवायचं, पण ते धाडस आता अंगलट आलेलं आहे. कारण इथं राष्ट्रवादीनं दणदणीत यश मिळवलेलं आहे. माणगाव जिल्हा परिषदेत मानसी कल्लाप्पण्णा भोगम यांनी यश मिळवलेलं आहे. ह्या राष्ट्रवादी पक्षाच्या आहेत. याशिवाय रचना मशनू गावडे यांनीही राष्ट्रवादी पक्षात यांनी यश मिळवलं आहे. आणि कुदनूर मतदारसंघात विद्याविलास पाटील या राष्ट्रवादीच्या आहेत, यांनीही दणदणीत यश मिळवलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यात भाजपचा मोठा धुव्वा उडालेला आहे. तिथं दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी एक होऊन निवडणूक लढवली होती. त्याचा फायदा निश्चितपणे झाला आहे. मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार राजेश पाटील आणि बाबुळकर या तिघांनी मिळून इथं आघाडी केली आणि भाजपचा धुव्वा उडवलेला आहे. माणगाव जिल्हा परिषदेमध्ये कल्लाप्पण्णा भोगम यांची कन्या मानसी आणि तुडये मतदारसंघात रचना गावडे या विजयी झाल्या आहेत. म्हणजे अडकूर वगळता माणगाव, तुडये आणि कुदनूर या तिन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीनं दणदणीत यश मिळवलेलं आहे. यामुळे एकूणच आजरा, चंदगड, कागल या परिसरात दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्याचा फायदा निश्चितपणे झाला आहे आणि राष्ट्रवादीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.